मित्रांनो, कल्पना करा, एका डोंगरावर 7 रहस्यमय शिखरे आहेत आणि याच शिखरांच्या कुशीत वास करते एक अशी आदिशक्ती जिने स्वतः महिषासुराचा वध केला. हा डोंगर फक्त एक डोंगर नाही, तर एक जागृत शक्तिपीठ आहे. पण या गडाला सप्तशृंगी असे का म्हणतात? महिषासुराचा वध केल्यानंतर देवी इथे कशी आली आणि तिने इथेच का वास्तव्य केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि सप्तशृंगी देवीच्या अद्भुत कथेचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सप्तशृंगी गडाला सप्तशृंगी गड असे का म्हणतात? सप्तशृंगी या नावाचा अर्थ आहे 7 शिखरे. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखर. हा डोंगर 7 वेगवेगळ्या शिखरांनी बनलेला आहे आणि याच 7 शिखरांमध्ये देवीचे मंदिर वसलेले आहे. म्हणूनच या गडाला सप्तशृंगी गड असे म्हटले जाते. हे 7 डोंगर देवीच्या 7 शक्तींचे प्रतीक मानले जाते.